हा लिंगवाडीचा पूर्ण माळा आहे पूर्ण। हा बघा किती मोठा आहे। हे भाई आहेत। हा मला आहे मला पूर्ण। आणि हा श्यामन नाही बघा यांची लावणी लावतायत। मळ्यात चालू आहे बघाय तुम्हाला लावणीची कामं चालू आहेत। आणि हे भाई आहेत आपले भाई बघा कसे बांधबीन घालतायत। हुशार माणूस आहे शेती करणारा एकमेव पटापट काम करणार अगदी तो बघा। हे कोतावडे भाई आहेत आपले कोतावडे भाई बांधबीन घालणारा भारी माणूस आहे। हे बघा अशी आवड पाहिजे शेती करायची म्हटली ना की एवढी तरी आवड पाहिजे माणसाची नाही तर आहेत बघ कसं कामाला हुशार माणूस आहे एकदम। मळ्यात अजून काय काय ठिकाणी लावणी लावायची पूर्ण हे चालू आहे अजून। हे इकडं झाले बघा आता ते खाली आमची नदी आहे ती पण तुम्हाला दाखवतो आता केवढी आहे बघा इथे पाणी बिणी फुल भरलं एकदम। हा देवेश्वरचा लिंगवाडीतला मोठा मळा आहे एकदम खालपर्यंत हा बघा। ही लावणी लावलेली आहे इकडे। ही बघा ही आपली नदी आहे नदीला पण पाणी खूप आहे एकदम मोठं। तर मी एवढंच सांगतो की सध्या नदीला पाणी बिनी खूप आहे। पोहायला जाणाऱ्याने आपला जीव सांभाळून पोहायला जा शक्यतो जाऊच नका आधी नदीला पाणी बिनी भरपूर आहे। एकदा गेला की तो काय परत येत नाही मग। हे बघा हा अजून बाकीचा मळा अजून तसाच आहे लावणी लावायचा होईल अजून 15-1 दिवसात होईल पूर्ण लावणी लावून कोकणात। हे बघा सध्या हे पाटाच्या पाण्यावर लावणी लावतात। पावसाचं प्रमाण थोडं कमी होतं पण आता आहे 2 दिवसात पाऊस जरासा। हे आपली इकडं माणसं आहेत बैलबिल आणलेली नाहीत आपण जोतबीत कारण का हे मळ्या एकदम लहान आहेत त्याच्यामुळे बैलांना फिरायला खूप प्रॉब्लेम होतो। आणि हे शेतात जेवणं बिवणं आहे ना हे मित्रांनो कोकणातच फक्त मजा आहे आपली बाकी काय एवढं कुठं नाही हे केलं जात। पावसातून पण जेवतात बघा कसे ते बाबूबाई परत आपल्याला दिसत आहेत व्हिडिओत। विकास बोर्ड एक आहे जेवतोय बघा कसा आणि कोकणातच मजा आहे बाकी कुठे नाही। हां काय भाकरी आणि काय हडका म्हणजे मटण बिटन आहे काहीतरी। बाबूबाई भात खात आहेत या आजूबाजूचे आहेत माणसं इकडं पाणी भरपूर आहे मळ्यात यानं। हे आमचे विकास भाऊ काय करणार पोटा पाण्याचा घरा येतो यायला असलं मुलींना दाखवायला लागतं मुलींना दाखवायला लागतं। कामं चालू झाले आहेत आणि आपला भाऊ मेहनत करत आहे इथे शेतीसाठी बघू शकता तुम्ही अगदी मेहनती आहे। मळ्यामध्ये शेती चालू आहे आमची आणि आमचे विकास भाऊ शेतीचे मालक आणि इकडे ट्रॅक्टरसाठी आलेला आहे। मी सुद्धा ट्रॅक्टर बघायला आलो कसा चालवतोय तो। शेतीची कामं जोरदार चालू असतात तिकडे आणि आमचे आदित्य भाऊशीच ट्रॅक्टर चालवत आहेत बघा। आणि विकास भाऊ गेलेले आहेत मालक
डोंगरा एवढा मला दिसतोय तेवढा नांगरून झालेला आहे, लावणी चालू आहे. आणि आपला मित्र आदित्य शेतीच्या कामात गुंतलेला आहे, बघू शकता. ही आजी बघा किती वर्षाची आहे, म्हातारी, तरी पण बिचारी कामाला येते शेतात. आजी तुझं वय किती आहे? 70च्या पुढं असेल ना? तरी पण तुला काम करायला आवडतं ना? बघा लावणी लावायसाठी बघा बिचारी किती, म्हणजे म्हातारी झाली तरी लावणी लावायसाठी येते. बघा किती बिचारी म्हातारी, तरी पण तुला काय मजा वाटते शेती करायची? होय, बरं आहे मग. आणि काय काय तुमची पहिली अशी नाही ना करत शेती होती? पहिली जोतावर ना? आता हे ट्रॅक्टर बिक्टर झाले बघा. हे बघा त्याला आता मजा नाही तेवढीशी वाटत. जोतांची चिखल वेगळी असते आणि ही आता चिखल वेगळी असते. तरी पण घेण्यावर काय बघा मंडळीनो, किती म्हातारी आजी तरी पण एवढी शेती करते ती म्हातार वयात. एवढं कष्ट करणं कोणाला जमत नाही आजकाल, सर्व आयत्यावर खायला बघतात. बाबू इबो आहे तिकडे, श्रवण एक आहे, वयाला म्हणतात त्याला. पायावर बघा चिखलावर पाय मारतोय बघा असा. आणि हां आजी चांगली आहे. परत दोन्ही आज्या बघा आता घरी निघाल्या. आज्यानू दमले असतील ना दिवसभर, आज्यानू घरी निघाल्या वाटतं. ह्या दोन्ही आजी आहेत, ह्या बघा किती म्हाताऱ्या आहेत बघा बिचाऱ्या. ती बघा आजी, आज्यानू घरी निघाल्या की काय? आहे आज्याने आता घरी निघाल, दिवसभर दमल्यात हा बिचाऱ्या. चालले आता काच्या कोच्या गुंडलून सगळ्या निघाल्या घरी. उद्या येणार वाटतं सकाळी लवकर. कितीशी राहिली आता लावणी तुमची? थोडीशीच आहे. आणि ह्या आजीची नाही काय? हां हां हां, होय होय जोर मारूया. होय काय? आता माणसं पण नाही ना तेवढी कोण राहत, त्याच्यामुळं लपडा सगळा. चालेल सावकाश जाऊ मग. हां श्रवण भाऊ पण आता आपले घरी चाललेत बघा दिवसभराचं काम करून. तिचं एक बकरीचं पिल्लू पण आहे त्यांचं. तर झालं आता काम आमचं संध्याकाळचं. आता आम्ही घरी चाललो आहे सर्व. उद्या परत व्हिडिओ वाटला चांगला असा कुठला तर एक शॉर्ट टाकू आम्ही. श्रवण भाऊ पण आता घरी चाललेत बघा. तिचे एक बकरीचं पिल्लू आहे ते पण चाललं आहे. दिवसमध्ये काम करून सर्व आता गेले घरी. अशाच नवीन नवीन कोकणातल्या व्हिडिओसाठी नक्की लाईक करा. आणि आमचा आदी क्रिएटर म्हणून चॅनल आहे तो नक्की सबस्क्राईब करा.